चंद्रपूर जिल्ह्यात संपत्तीच्या वादातून सख्या भावानेच आपल्या बहिणीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना भद्रावती शहरातील झाडे प्लॉट परिसरात घडली असून संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण आहे। मिळालेल्या माहितीनुसार सूरज शंकर भोंडे वय 28 वर्षे याने आपल्या मोठ्या बहिणीला म्हणजेच संजीवनी शंकर भोंडे वय 32 वर्ष हिच्यावर घरातील वादातून हल्ला केला आणि धारदार शस्त्राने गळा चिरल्याने संजीवनीचा जागीच मृत्यू झाला। या घटनेत आई पुष्पा शंकर भोंडे वय 58 वर्ष या देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या 3 ते 4 दिवसांपासून घरात संपत्तीच्या वाटणीवरून तीव्र वाद सुरू होता। आई आणि बहीण वेगळ्या राहत होत्या तर भाऊ आणि वडील स्वतंत्र राहत असल्याची माहिती आहे। संध्याकाळी वाद विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात आरोपी भावाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सूरज भोंडे याला अटक केली असून वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे। पोलिसांकडून शस्त्र जप्त करण्यात आलं असून पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे। संपत्तीच्या वादातून रक्ताचे नातेच संपल्याची ही घटना चंद्रपूरसाठी अत्यंत वेदनादायी ठरली आहे। कौटुंबिक कलह कितीही भीषण वळण घेऊ शकतो याचं हे थरकाप उडवणारं उदाहरण आहे।